हॅलो गुड इव्हनिंग गाईज. तर लॅबवरून मी डायरेक्ट मम्मीकडे आली आणि पाहिलं तर काय मिठूची आणि निखिलची भांडणं होत आहे. तो निखिल खातोय मावा तर तो मिठू म्हणतो मला पण दे, नाही तर मम्मीला ब्लाऊज नाही कट करू देणार. मग त्याने पूर्णच घेऊन टाकला स्पूनमधून. नंतर मग मी आली घरी येऊन मला टिक्का लावला का तर गोदा आरती आहे ना आज मोठी, मग तिथं जायचं होतं आम्हाला. मग गुतगुतीत झाली शेवटी मला. मग आम्ही निघालो, लॉक लावल्यानंतर मी लिफ्ट बोलवली, लिफ्ट आली. वरतून 2 चिल्लेपाले पण आले होते, माझ्याकडे एकदम सिरियसली बघत होते. तसं काय तर माझ्या तोंडावर काहीतरी लिहिलेलं आहे का काय. मग आम्ही गेलो, पुढे जाऊन गाडी लावली कुठंतरी जागा करून. नंतर पाहिलं तरी खूप गर्दी होती भयान. आत्ता इतकी गर्दी तर कुंभमेळ्यात किती खतरनाक गर्दी राहणार आहे. तिथून तर किती लांबून लोक येतील. नंतर आम्ही आता हसत जातो तर आहे, पण नंतर लई डेंजर आहे काम. ह्याच्या खालून जा आणि त्याच्या खालून जा, जागा शोधा. पण आरती आम्हाला कुठं दिसतच नव्हती. तर शेवटी आम्ही गेलो फिरून. मला पुढं एक जागा बिल्डिंग भेटली, त्या बिल्डिंगवर गेलो आणि वरती पाहिलं तर लोक तिथं वरती अजून वरती गेलेले होते सेकंड टेरेसला. तिथं आम्ही मग ही एवढी गर्दी बघत जात होतो, पण तिथेही काही जागा नाही शोधली. मग पायऱ्यांनी गेलो आणि मधी हॉस्पिटल होता, मधी काय सलून वगैरे होते, असे फ्लोर वाईज होते. मग एकदम लास्टला गेलो आणि नंतर सेकंड टेरेसवर गेलो आणि हे असे कष्ट घेतले टेरेसवर जाण्यासाठी. नंतर वरतून एकदम भारी व्ह्यू होता आणि थोड्याच वेळाने आरती चालू होणार होती. मग आरती चालू झाली. आरती पण इतकी भारी होती, एकदम शांत वाटत होतं. एकच स्टेप सर्वे करत होते, काहीच मिस्टेक नाही. मग अर्ध्याच आरतीतून आम्ही निघालो, कारण मग उतरायला खाली गर्दी होऊन जाईल. पण मग जिन्यात खूप मोठा स्कॅम होता, असं की ते डॉक्टर लोक लॉक घेऊन उभे होते. मग आम्ही विचारलं काय झालं, तर ते म्हणे सर्व वरती गेलेले, इतकी गर्दी दिली करून आम्ही लॉक लावणार आहे, तुम्ही जा लवकर खाली. मग आम्ही खाली आलो. आई म्हटलं बरं झालं लवकर खाली उतरलो. इतकं बोर झालं वाट बघत त्या तिघांची. पण शेवटी तिघं नाही पण 2 तर आले. आम्ही विचारलं अरे बाबा तिसरा कुठं आहे, तर म्हणे ते गाडी लावताय. म्हटलं ठीक आहे. आणि ह्याचं मला फुगेच पाहिजे, आत्ताच पाहिजे. म्हटलं बाबा तू मधी तर चल, तुला घेऊन देऊ आम्ही फुगे. मग ह्याला नाचवलं वगैरे, पण हा काही विसरला नाही. येताना शेवटी याला फुगा लागलाच. मग याच्यासोबत मस्ती करून आलो, जेवलो वगैरे. नेक्स्ट डे आम्हाला जायचं होतं पार्लरमध्ये. मग आम्ही दोघी सकाळी निघालो पार्लरला जायला. ते दोघं येत राहतील म्हटलं मागून. मग 5 तास बसायचं होतं. मग पटापट आवरलं. तिथे जाऊन आधी तिने माझे पटकन हेअर वॉश केले, हेअर ड्रायने सुकून पण दिले, क्रीम अप्लाय केली. इतके केस ओढत होते, पण ठीक आहे. मला शेवटी एकदम भारी रिझल्ट भेटला. थोड्या वेळ मला क्रीम लावून बसवली, नंतर हेअर वॉश केला आणि असा रिझल्ट भेटला. तुम्हाला पण जर करायचं असेल तर तुम्ही इथं व्हिजिट करू शकता. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.